आफ्टरनून मेरे को ये प्रोग्राम बहुत ज़्यादा अच्छा लगा। यहाँ पे मुस्तफ़ा जी ने बहुत कुछ अच्छे काम किए, बच्चों को मोटिवेट किया और इतना अच्छा मोटिवेशन था। मैं मतलब परिवहन मंत्री के लिए भी बहुत ज़्यादा शुक्रिया अदा हूँ। सबके लिए मैं शुक्रिया करती हूँ कि इतना अच्छा कार्यक्रम उन्होंने किया, इतने बच्चे को मोटिवेट किए, गिफ्ट्स दिए जिनसे वो और फ्यूचर में मोटिवेट हो रहे हैं और करने के लिए जा रहे हैं। बहुत आई एम वेरी हैप्पी फॉर दिस टू बी एन अ पार्ट ऑफ दिस इवेंट। आई एम रियली लकी। थैंक्स। शिवसेना का मीरा भाईंदर शहर का नेता मुस्तफ़ा वनारा और उसके सभी सहयोगी हर साल इन 10वीं और 12वीं के बच्चों को उनको आशीर्वाद देने के लिए, उनको जो उन्होंने काम किया 10वीं और 12वीं के एग्ज़ाम में अच्छे परसेंटेज उन्होंने लाए, तो उनको सम्मान करने के लिए कार्यक्रम रखते हैं। और हमेशा मैं उनके कार्यक्रम में आने की कोशिश करता हूँ। आज भी बहुत बड़े पैमाने पे उन्होंने कार्यक्रम रखा है, बच्चों का सम्मान किया, सत्कार किया। और बड़ी खुशी की बात है कि 99.20% मिली हुई एक बच्ची भी इसी मीरा भाईंदर शहर के है, जो शहर में पहली आई है, उसका भी सम्मान हुआ। तो मैं मुस्तफ़ा वनारा और उसके सभी साथियों का दिल से धन्यवाद देता हूँ। शिवसेना के माध्यम से इस परिसर में जितना भी हो सके अच्छा और पवित्र काम, शासन की योजनाएं हो या केंद्र शासन की योजनाएं हो, तो देने का काम ये मुस्तफ़ा और उसके सहयोगी करते हैं। आने वाले भविष्य के लिए मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और ऐसे काम करते रहिए। शिवसेना और प्रताप सरनाईक उनके साथ में रहेगा। मुस्तफाजी काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि विशेषतः म्हणजे स्वतः प्रताप सरनाईक उपस्थित होते, काय सांगाल? बघा, कार्यसम्राट परिवहन मंत्री माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी, हे आमचा 3रा वर्ष आहे, ते आम्ही गुणगौरव सोहळा ठेवत आहे। आज 10वी आणि 12वीमध्ये जे मुले उत्तीर्ण झाले आहे त्यांच्यासाठी एक कॅरियर गायडन्स म्हणजे मार्गदर्शन व त्यांच्या प्रोत्साहनासाठी जे चांगले मार्क्स आणले त्यांना आम्ही स्मार्ट वॉच व ॲप्रिशिएट करायसाठी सन्मान पत्र असा दिलेला आहे। आणि त्याचे कमी मार्क्स आले मुले त्याला पण प्रोत्साहनासाठी आम्ही गिफ्ट ठेवलेली, आज गिफ्ट देत आहे। कारण की आमचं म्हणणं असं आहे की जर मुलाला प्रोत्साहित केला तर अजून चांगले मार्क्स घेऊ शकतात। आणि आम्ही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे मूळ मंत्रावर चालणारा, लोकाला जिथे गरज असेल तिथे कमी तिथे आम्ही, या धोरणावर आम्ही लोकांसाठी उभे आहे। नक्की शिवसेनेच्या मार्फत 10वीची सराव परीक्षा असू दे किंवा उत्तीर्ण झाल्यानंतर गुणगौरव सोहळा असू दे, शिवसेना नेहमी मीरा भाईंदर शहरामध्ये पुढाकार घेते, त्याबद्दल काय सांगाल? नाही, नक्की करा। शिवसेना पक्ष आणि शिवसेना कार्यकर्ते फक्त बॅनर लावायला की फक्त यादी जायचा, हडामारी करायला, डिंगडांग करायला नसते, कोणाला शिवाला घालायचा, चुकीच्या खाली मेसेज टाकायचा नसतं। शिवसैनिक म्हणजे लोकांसाठी जमिनीवर राहून काम करणारे शिवसैनिक। म्हणून मी सांगितलं 80% समाजकारण, 20% राजकारण हे मूळ मंत्र। आणि आम्हाला कार्यसम्राट परिवहन मंत्री माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबचा मार्गदर्शन आहे आणि त्यांच्यातून आम्ही प्रेरित होऊन काम करतो। तुम्ही साहेब, तुम्हाला माहीत असेल की सरनाईक साहेब दिवस रात शहराचा विकासासाठी काम करत आहे आणि आम्ही पण त्यांच्याशी प्रेरित आहे, म्हणून आम्ही शिवसैनिक लोकांसाठी काम करायला सदैव तत्पर आहे। राजूदा, काय सांगाल, महापालिकेत सत्ता नसला तरी पण जे लोक पीडित येतील अजूनही शिवसेनेकडे आपला न्याय मागण्यासाठी येतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, शिवसेना पक्ष असा आहे, लोकांसाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा प्रकारे शहरामध्ये काम करत असतो। आणि त्याच माध्यमातून आज आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेचे जे आमचे 19 पदाधिकारी आहेत, मुस्तफा वनारा यांच्या माध्यमातून 10वी आणि 12वी जे उत्तीर्ण झालेल्या मुलांचा आज गुणगौरव कार्यक्रम होता। आणि त्या कार्यक्रमासाठी मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र शिवसेनेतर्फे आणि एक स्मार्ट वॉच म्हणून देण्यात आलं आणि मुलांनी देखील त्यांना देखील आनंद या ठिकाणी येऊन झाला। नाही, नक्कीच सर, मला तुम्ही सांगा, जी मीरा भाईंदर शहरातून पहिली मुलगी आली ती हिंदी भाषिक आहे, पण मराठी माध्यमातून पहिली आली, पहिला तिचा सत्कार करण्यासाठी ना महापौर गेले ना आयुक्त गेले, पण सरनाईक पहिले तिकडे पोहोचले, त्याबद्दल काय सांगा? बघा, आदरणीय प्रताप सरनाईक साहेब स्वतः त्यांच्या काळात जेव्हा त्यांनी राजकारणात सुरुवात केली, विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते होते। एका विद्यार्थी सेनेतून काम करत करत आज इतक्या मोठ्या उंचीवरती, महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती एक मंत्री म्हणून जेव्हा ते काम करतात, त्यांना विद्यार्थी आणि विद्यार्थ्याच्या समस्या, त्याची प्रगती याबद्दल अतिशय मनापासून त्यांना त्याची कळकळ असते। आणि त्याचंच प्रचिती म्हणून जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचा गुणगौरव करायचा असतो, कोणत्या विद्यार्थ्याला अडचणीत हात द्यायचा असतो, तेव्हा एकच नाव सगळ्यात मोठ्या अग्रेसर पद्धतीने पुढे येते, ते म्हणजे प्रताप सरनाईक साहेब। नाही, नक्कीच मुस्तफा वनारा यांच्या मार्फत चित्रकला स्पर्धा असू दे किंवा 10वीच्या सराव परीक्षा असू दे, आज त्यांचा गुणगौरव असू दे, विविध विद्यार्थ्यांसाठी विविध कार्य चालू असतं, त्याबद्दल काय सांगा? बघा, शिवसेनेमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांसाठी जे काही उपक्रम आपण राबवतो, सर्वात मोठा सिंहाचा वाटा हा आमच्या मुस्तफा वनारांचा असतो। त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सराव परीक्षा SSC आपण जी घेतो, त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी ज्या केंद्राच्या अंतर्गत सहभाग घेतात, ते केंद्र मुस्तफाजींचं असतं, कारण त्या माणसाला ती कळकळ आहे।
आरोग्यसेवा असो, लोकांसाठी सामाजिक लेवलला उपलब्ध असणं असो, किंवा विद्यार्थ्यांसाठी ते कसे पुढे जातील या मीरा भाईंदर शहर फक्त प्रभाग 19मधले नव्हे तर मीरा भाईंदर शहरातल्या विद्यार्थ्यांना काय मी देऊ शकतो या भावनेने माझे मित्र, माझे सहकारी, या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय मुस्तफाजी काम करतात, जी संपूर्ण टीम काम करते. आम्हा सर्व शिवसैनिकांना असा कार्यकर्ता आमच्या सोबत आहे याचा गर्व आहे. जी, मेरा यही कहना है कि हमारे जो ट्रांसपोर्ट मिनिस्टर हैं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहब, हमेशा उन्होंने और शिवसेना ने हमेशा एजुकेशन को जो है बहुत महत्व दिया है. इसीलिए हमारे जो है धर्मवीर आनंद दिघे साहब, उन्होंने जब ये शुरू किया था स्पर्धा की सराव परीक्षा हो ताकि बच्चों में मोटिवेशन बढ़े, इसको हम कंटिन्यू करते हुए प्रभाग क्रमांक 19 की जो टीम है हमारी, हम कई सालों से, आप देख रहे होंगे, हमने ये सराव परीक्षा के साथ साथ इंटरमीडिएट एंड एलिमेंट्री एग्ज़ाम्स का भी आयोजन किया. उसके साथ साथ हमेशा HSC SSC सभी बच्चों को मोटिवेशन देने के लिए ये गुड़ गौरव सोडा हमने हमेशा रखा हुआ है. हम बहुत ज़्यादा फ़ायदा ये है कि सिर्फ हम डिस्टिंक्शन वालों को नहीं गिफ्ट कर देते हैं, हम जो है जो भी बच्चे जस्ट पास भी हैं उनको भी गिफ्ट देके मोटिवेट करते हैं, क्योंकि हमारे पास ऐसी बहुत सारी एग्जाम्पल हैं, जैसे इंस्टाग्राम पे और यूट्यूब पे अवेलेबल है कि कुछ UPSC जो एग्ज़ाम लोगों ने क्रैक किए हैं उनके SSC और HSC में 45-50% ही होते हैं. तो इसीलिए हर स्टेज पे बच्चों को मोटिवेशन ज़रूरी है. तो ये हमारा प्रोग्राम इसीलिए होता है. प्रश्न विचारला आपण की खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश शिवसेनेला मिळालं नाही हे खरं आहे, परंतु शिवसेनेला लोकांची कामं करण्यासाठी सत्तेची गरज आहे असं कधीही 1966 पासून आजपर्यंत शिवसेनेच्या इतिहासात जाणवलेलं नाही. शिवसेनेला लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेची आवश्यकता नसते. सत्ता असली किंवा नसली तरीही शिवसेना आपल्या त्या जोमाने काम करत असते. राहिला प्रश्न प्रभाग 19मधला, तर आज इथे कैकशा मॅडम असतील, आमचे मुस्तफाबाई असतील, प्रभाग 9, 22 आणि 19 या 3 प्रभाग किंवा संपूर्ण शीतलनगर परिसरात, या परिसरातली जी मुलं इयत्ता 10वी असतील, इयत्ता 12वीमध्ये ज्यांनी अतिशय चांगले मार्क्स मिळवलेत, किंवा संपूर्ण मीरा रोड परिसरातल्या मुलांना या ठिकाणी बोलवून त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. सामान्य कुटुंबातली मुलं आहेत, मिडल क्लास फॅमिलीतली मुलं आहेत, काही उच्चभ्रू कुटुंबातली मुलं आहेत, परंतु त्या मुलांचं कौतुक होणं महत्त्वाचं असतं. कारण आपल्या आजूबाजूला राहिलेल्या मुलांचं कोणी 98% मार्क्स मिळवलेत, कोणी 96% मार्क्स मिळवलेत, काही 60% वालीत, परंतु सर्वांना एकत्र बोलवून त्यांचं कौतुक करण्याचं काम या 19 नंबरच्या प्रभाग 19च्या टीमने केलेलं आहे. त्यांचं आणि कौतुक करण्यासाठी, त्या टीमचं आणि त्या मुलांचंही करण्यासाठी स्वतः राज्याचे परिवहन मंत्री या ठिकाणी आले होते. आणि आपण ज्या मुलीचा उल्लेख केला की हिंदी भाषिक असून मराठीमध्ये तिने 98, मराठी माध्यमातून 98%, तीही महानगरपालिकेच्या शाळेतून, तर ही अतिशय कौतुकाची बाब आहे. कारण प्रतिभा ही कोणाच्या घरी किंवा श्रीमंताच्या गरिबाच्या घरी जन्माला येत नाही. प्रतिभा ही प्रतिभाच असते. तशी ती आमची उत्तर भारतीय भगिनी जी आहे तिने मराठी माध्यमाची शाळा निवडली आणि त्याच्यात 98% मार्क्स मिळवून दाखवलं की तिची मातृभाषा जरी हिंदी असली तरी मात्र मावशी असणारी तिची मराठी भाषा तिने आत्मसात केली आणि उत्तुंग यश मिळवून दाखवलं. तिचं कौतुक करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा राज्याचे कॅबिनेट मंत्री तिच्या घरी गेले आणि आपल्या लेकीसारखं तिचं कौतुक केलं की भविष्यात तिला कुठेही काहीही लागेल तर तिच्या पाठीमागे तिचा एक काका म्हणून, मामा म्हणून आदरणीय मंत्री साहेब उभे राहतील. असाच या शहरातला प्रत्येक शिवसैनिक या शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या सोबत, त्याच्या सुखदुःखात, त्याच्या अडीअडचणीत, जशी 19 नंबरची आमची कैकशा शाह मॅडम असतील, आमचे मुस्तफाबाई असतील आणि त्यांची टीम उभी राहिली, तशी या शहरातली संपूर्ण टीम शिवसेना म्हणून या शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या सोबत सुखदुःखात कायम उभी राहील. मी विशेषतः वनारा साहेबांचे विशेष आभार मानतो. कैकशा मॅडमचे, आदरणीय सरनाईक साहेब स्वतः या ठिकाणी आले आणि हे त्यांच्या प्रभागात हा कार्यक्रम करत होते, गुणवंतांचा सत्कार करत होते. पण मी त्यांना विनंती केली होती की मीरा भाईंदर शहरातले माझ्या समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे 5 टॉपर्स जे आहेत त्यांचा सत्कार करा, त्यांचाही उत्साह वाढेल. त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि त्यांचा प्रभाग सोडून मीरा भाईंदर शहरातले जे आमच्या मागासवर्गीय समाजाचे 5 विद्यार्थी आलेले आहेत त्यांचे त्यांनी मोठ्या दिलदार वृत्तीने सत्कार केला. मी वनारा साहेबांचे, सरनाईक साहेबांचे, कैकशा मॅडमचे विशेष आभार मानतो.